तृतीय स्कंध 14वा अध्याय श्लोक 29। मैत्रेय उवाच सैवं संविदिते भर्त्रा मन्मथोन्मथितेन्द्रिया जग्राहवासो ब्रह्मर्षे वृषलीव गतत्रपा। पतीनं पुष्कळ समजावून सांगितलं, पण दितीनं ऐकलं नाही। संध्याकाळची वेळ आहे। भगवान शंकर नंदीवर बसून भूतगणासह हिंडत असतात। ही वेळ अपवित्र आहे। अशा वेळी हे कर्म करू नये म्हणून पुष्कळ समजूत घातली। पण कामातूर झालेल्या दितीनं वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन कश्यपाचं वस्त्र ओढलं। वृषली, वृषाली ही नावं मुलीला ठेवू नका। त्याचा अर्थ वेश्या, चांडाळ स्त्री असा आहे। वृषाली शब्दाचा अर्थ चांडाळ स्त्री। पण आईला आणि बापाला संस्कृत येत नसल्यामुळं मूर्खासारखी मुलामुलीची नावं काय वाटेल ती ठेवतात। आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपाला ते कुकर्म करावं लागलं। ते झाल्यावर त्यांनी स्नान केला, प्राणायाम केला, मौन धारण करून विशुद्ध मनाने सनातन तेजाचं ध्यान केलं, गायत्री मंत्राचा जप केला आणि ते कर्म झाल्यावर त्या निंद्य कर्माविषयी दितीला लाज वाटू लागली। त्या ब्रह्मर्षीच्या जवळ जाऊन ती उभा राहिली, खाली मान घातली होती। ती ऋषीवर्याला म्हणाली, भगवन ब्रह्मन, ही वेळ भगवान रुद्राची, शंकराची आहे। त्यावेळी मी हे कुकर्म केलेलं आहे। भगवान शंकरांनी माझ्या गर्भाचा नाश करू नये एवढीच इच्छा आहे। भगवन सत्पुरुषाचं कल्याण करणाऱ्या आणि दुष्टांना दंड देणाऱ्या भगवंताची मी क्षमा मागते। आम्हा स्त्रियावर शिकारी लोक सुद्धा दया दाखवतात, मग सतीचे पती माझे मेहुणे भगवान शंकर हे माझ्यावर प्रसन्न होतील, रागावणार नाहीत। मैत्रेय म्हणाले की तू कुकर्म केलेला आहेस, पण तरी ठीक आहे, तुला पश्चात्ताप झालेला आहे। खरं म्हणजे ती वेळ शुभ नव्हती। कामवासनेनं तुझं चित्त मलिन झालं होतं। तू माझं ऐकलं नाहीस, देवाची सुद्धा अवहेलना केलीस, आणि म्हणून हे अमंगल स्त्रिये, तुझ्या ठिकाणी 2 अधमपुत्र जन्माला येतील। चांगली संतती निर्माण व्हायची असेल तर पती पत्नींनी संयम पाळला पाहिजे। दिवस, वेळ, काळ याचा विचार केला पाहिजे। नाहीतर जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? जनावर सुद्धा संयमी आहे, कारण ते विशिष्ट वेळेलाच फक्त, ज्याला आपण माझावर येणे म्हणतो, त्याच्याशिवाय जनावर त्या दुसऱ्या जनावरापाशी जात नाही। पण मनुष्यच हा संयम नसणारा प्राणी आहे, आणि म्हणून वाईट प्रजा निर्माण होते। चांगली प्रजा निर्माण व्हायची असेल तर संयम पाळला पाहिजे। वेळ, काळ, शुभ अशुभ पाहिलं पाहिजे।
म्हणून तुला 2 अमंगळ आणि अधम पुत्र जन्माला येतील. ते संपूर्ण जगाला आपल्या अत्याचाराने रडवतील. त्यांच्या हातून पुष्कळ निरपराध प्राणी मारले जातील. स्त्रियावर अत्याचार होतील. महात्म्यांना क्रुद्ध केलं जाईल. आणि मग त्यांच्यावर रागावलेले भगवान अवतार घेतील आणि त्यांचा वध करतील. दिती म्हणाली, माझ्या पुत्राचा वध जर साक्षात भगवंताच्या हातून होणार असेल तर ते मुक्त होतील. क्रुद्ध झालेल्या ब्राह्मणाच्या हातून त्यांचा वध न होवो. जे ब्राह्मणाच्या शापाने दग्ध होतात ते अधम योनीमध्ये जातात, नरकात जातात. कश्यप म्हणाले, ठीक आहे. कश्यप उवाच कृतशोकानुतापेन सद्य प्रत्यवमर्शनात् भगवत्युरुमानाच्च भवे मयि अपि चादरात्. तुला पश्चात्ताप झालाय आणि पश्चात्तापेन शुद्धी. वाईट गोष्टीचा पश्चात्ताप झाला आणि ती वाईट गोष्ट पुन्हा नाही केली तर मुक्ती आहे. नाही तर रोज पश्चात्ताप आणि रोज दारुडी कशी करतेत, तसं ते पाप पुन्हा करता कामा नये. असा पश्चात्ताप असेल तर शुद्धी आहे. योग्य काय अयोग्य काय याचा बोध तुला झाला म्हणून तुला वर देतो. तुझ्या पुत्राच्या 4 पुत्रापैकी एक पुत्र असा जन्माला येईल की सत्पुरुष सुद्धा त्याचा सन्मान करतील. त्याचे पवित्र यश भक्तजन भगवंताच्या गुणासह गातील. अशुद्ध सोनं तापून तापून शुद्ध केलं जातं, तसं साधूजन त्याचं स्मरण करून करून अंतःकरण शुद्ध करतील. भगवान सुद्धा त्याच्या भक्तीनं संतुष्ट होतील. असा नातू जन्माला येईल. तो भगवत भक्त होईल, प्रभावशाली होईल, महापुरुषांना सुद्धा पूज्य होईल. भगवंताची तो अंतःकरणामध्ये स्थापना करेल. तो कसा असेल, विषयामध्ये अनासक्त. नातू कसा जन्माला येईल हे सांगितले. कोण आहे तो? प्रल्हाद. शीलवान, गुणाचे भांडार, दुसऱ्याच्या समृद्धीमध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख मानणारा, त्याला कोणी शत्रू असणार नाही. चंद्रसला ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह दूर करतो, तसं जगाचं दुःख तो दूर करणारा होईल. जो भगवान विश्वाच्या आत आणि बाहेर आहे, जो लक्ष्मीची सुद्धा शोभा वाढवतो, तो कमलनयन श्री भगवान तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन देईल. मैत्रेय म्हणाले, दितीनं जेव्हा ऐकलं की आपला नातू भगवंताचा भक्त होणार आहे तेव्हा तिला मोठा आनंद झाला. आपली मुलं भगवंताच्या हातून मारली जातील याचाही आनंद झाला. दुष्टाकडून मारली जाण्याची भगवंताच्या हातून मेली म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. अशा रीतीनं कश्यपानी दितीला शापही दिला आणि वरही दिला. मैत्रेय उवाच प्राजापत्यन्तु तत्तेजः परतेजो हनन्दितिः दधार वर्षाणि शतं शङ्कमानासुरार्दनात्. यथाकाल दितीला दिवस गेले.
कश्यपाचं ते तेज 100 वर्षापर्यंत तिने आपल्या उदरात साठवून ठेवलं. त्या तेजामुळे सूर्याचा प्रकाश सुद्धा क्षीण होऊ लागला. इंद्रादिक देव सुद्धा तेजोहीन झाले. सगळे ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, सगळ्या दिशा अंधारमय झालेल्या आहेत, सूर्याचं तेज सुद्धा नष्ट झालेलं आहे. भगवन, कोणतीही गोष्ट आपल्यापासून लपून राहत नाही. हे काय आहे? विश्वाचं सूर्याचं तेज कशामुळे कमी झालं आहे? देवाधिदेवा, आपण जगाची रचना करणारे आहात, लोकपालांचे मुकुटमणी आहात, सगळ्या जीवांचा भाव आपण जाणता, विज्ञानाच्या बळाने आपण संपन्न आहात. आपण मायेनं रजोगुणाचा स्वीकार केला आहे. आपल्याला आम्ही नमस्कार करतो. आपल्यामध्ये सर्व जग सामावलेलं आहे. आपल्या कृपा कटाक्षाने सगळे लोक कृतकृत्य होतात. दोराने बांधलेल्या बैलाप्रमाणे आपण वेदवाणीने बद्ध असलेली सर्व प्रजा ही आपल्या स्वाधीन राहून आपली पूजा करते. भगवन, अंधारामुळे दिवस आणि रात्र कळेनासे झालेले आहेत. लोकांची सर्व कर्म थांबली आहेत. लोक दुःखी झाले आहेत. त्यांचं कल्याण करा. आमच्याकडे अपार दयादृष्टीनं पहा. इंधनात पडल्याप्रमाणे आग वाढत आहे. दितीचा गर्भ सर्व दिशांना अंधकारमय करीत आहे. अशी देवानी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. मैत्रेयी म्हणाले, देवांची प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, ब्रह्मोवाच मानसा मे सुतायुष्मत्पूर्वजा सनकादयः चेरुर्विहाय सा लोकां लोकेषु विगतस्पृहः. देवानो, तुमचे पूर्वज असलेले माझे मानसपुत्र सनकादिक हे आसक्तीचा त्याग करून आकाशमार्गाने भ्रमण करीत आहेत. ते एकदा फिरत 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 वैकुंठ लोकामध्ये गेले. त्या वैकुंठ लोकामध्ये निष्काम धर्माने श्रीहरीची लोक उपासना करतात. सगळेजण विष्णुरूप आहेत. वैकुंठामध्ये सगळ्यांना 4 हात विष्णूचं रूप धारण झालेलं आहे. भगवंताचं रूप प्राप्त होणं ही एक मुक्ती आहे. कोणती? स्वरूपता. 4 मुक्ती आहेत ना. स्वरूपता, सलोकता, सायुज्यता आणि स्वरूपता म्हणजे रूप प्राप्त होणं. सलोकता म्हणजे ज्या लोकांमध्ये राहायला मिळणं. सायुज्यता म्हणजे एकरूप म्हणजे मिळून जाणं. त्यापैकी वैकुंठामध्ये राहणाऱ्या लोकाला स्वरूपता मुक्ती मिळालेली आहे. रूप सारखं आहे भगवंत. म्हणून जय विजयाच्या मूर्ती या भगवान विष्णूच्या मूर्ती सारख्याच असतात. फक्त छातीवर श्रीवत्सलांचन नसतं, त्याच्यावरून ओळखायचं. वैकुंठाचं वर्णन आहे. भक्तांना सुख देण्याकरता भगवान तिथे शुद्ध सत्वमय रूपामध्ये राहतात. त्या वैकुंठामध्ये निश्रेयस नावाचं एक वन आहे. ते मूर्तिमान कैवल्य आहे असं वाटतं. तिथे कामना पूर्ण करणाऱ्या वृक्षांनी म्हणजे कल्पवृक्ष आहेत. 6ही ऋतूमध्ये ते शोभायमान असतं. विमानातून भ्रमण करणारे पार्षद तेथे भगवंताचे
लीलांचं गायन करीत असतात. सरोवरामध्ये उमललेल्या कमळांनी सगळीकडे सुगंध पसरलेला असतो. भ्रमर उच्चरमाने गुंजाराव करतात. कबूतर, कोकिळा, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, मोर हे सगळे पक्षी यांचा कलकलाट भ्रमराच्या गायनाने बंद होतो. कारण भ्रमर हरिकथेचं गायन करतात. भगवान श्रीहरी तुळशीपत्रांनी आपले शरीर भूषवतात. तुळशीच्या सुगंधाचा अधिक आदर करतात. मंदार, कुंद, तिलक, रात्रीची कमळं, अर्ण, पुन्नाग, नागकेसर, बकुळ, दिवसा उमलणारे कमळ, पारिजात या सगळ्या फुलांचा सुगंध तुळशीच्या सुगंधाची बरोबरी करू शकत नाही. तिथे जी विमानं आहेत ती वैडूर्य, मरकतमण्यांनी आणि सोन्यानी मढवलेली आहेत. केवळ भगवंताच्या चरणाला वंदन करून हे ऐश्वर्य प्राप्त होतं. तिथे स्त्रिया सुद्धा अतिशय सुंदर, पण वैकुंठामध्ये पुरुषांच्या मनामध्ये त्या कामवासना निर्माण करू शकत नाहीत. जिची कृपा प्राप्त होण्याकरता देवगण सुद्धा प्रयत्न करतात ती लक्ष्मी भगवंताच्या भवनामध्ये राहते. आपल्या चरणकमलातील नूपुराचा झंकार करीत हातामध्ये कमळ, लीला कमळ फिरवीत असते. तिच्या सुवर्णमहालामध्ये स्फटिकाच्या भिंती आहेत. त्या स्फटिकाच्या भिंतीवर तिचं प्रतिबिंब पडल्यानंतर असं वाटतं की त्या भिंती कमळाने साफ होत आहेत. दासीना बरोबर घेऊन ती क्रीडावनामध्ये तुलसी दलाने भगवंताचे पूजन करते. स्वच्छ पाण्याने भरलेले तिथे सरोवर आहेत. त्याला घाट आहेत ते पोळ्याचे आहेत. पोळं नावाचा रत्न आहे ना, त्या रत्नाचे घाट आहेत. तिथे सुंदर अशा स्त्रिया आणि लक्ष्मी भगवंताचं कौतुक करतात. तिथे फक्त पुण्यवान लोकच जातात, जे भगवंताच्या लीला कथा ऐकत नाहीत, ज्यांची बुद्धी अर्थकामानी भ्रष्ट झालेली आहे, जे निंद्यकथा ऐकतात, असे लोक वैकुंठामध्ये जात नाहीत. ते घोर नरकामध्ये जातात. आम्ही देवसुद्धा मनुष्य योनीची इच्छा करतो. का तर देवयोनीमध्ये मोक्ष नाही. जर वैकुंठ प्राप्त व्हायचं असेल तर मनुष्य योनीत जन्म यायला पाहिजे. आणि मनुष्य योनीमध्ये भगवंताची आराधना केल्यावर वैकुंठ प्राप्त होतं. इथे भगवंताची कथा ऐकल्यावर अंतःकरण प्रेमाने विव्हळ होतं. डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहतात. भगवंताची कथा ऐकल्यावर शरीरावर जी लक्षणं उमटतात त्याचं वर्णन आहे. शरीरावर रोमांच उभे राहतात. अशा भाग्याची आम्ही इच्छा करतो. जेव्हा सनकादिक ऋषी त्या वैकुंठ लोकामध्ये आले तेव्हा हे सगळं वन, हे भक्त बघून त्यांना खूप आनंद झाला. भगवत दर्शनाच्या लालसेनं कोणत्याही इतर गोष्टीची इच्छा न करता सनतकुमार वैकुंठधामाचे 6 तटाचे दरवाजे ओलांडून 7व्या दरवाजापाशी पोचले. तिथे 2 पहारेकरी होते, द्वारपाल, हातात गदा घेतलेले, जय आणि विजय. त्यांनी पाहिलं एकाच वयाचे 2 देव दृष्टीला पडले. कोण? जय आणि विजय. मौल्यवान दागिन्यांनी विभूषित झालेले होते. त्यांना 4 श्यामवर्ण हात होते.
भोवती भुंगे गुंजारव करत होते, गळ्यामध्ये वनमाला होती, रागावलेले होते, चढलेल्या भुवया, फुरफुरणारे नाक, लालसर डोळे, चेहऱ्यावर रागीट स्वभाव. सगळ्या देवाच्या दारामध्ये अशी जयविजयच असतात, भक्तांना अडवणारे. आपल्या देवळात तीच आहेत. अशा रीतीनं ते सनतकुमाराकडे पाहत होते रागाने. तरी सनतकुमार काही बोलले नाहीत. ते 6 दरवाजे ओलांडून आले, त्यांना कोणीही अडवलं नाही. ते समान दृष्टीने सगळीकडे पाहत होते, निश्चंक मनाने जात होते. ते 4ही कुमार पूर्ण तत्वज्ञानी होते. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये सर्वात ज्येष्ठ होते, कारण पहिल्यांदा सनतकुमार निर्माण केले ना. 5 वर्षाच्या बालकासारखे दिसत होते. अंगावर वस्त्र नव्हतं, दिगंबरावस्था होती. आणि त्यांना कोणीही अडवलं नाही. आणि 7व्या दरवाजापाशी जयविजयांनी त्यांना आपल्या काठ्या आडव्या लावून अडवलं. खरं म्हणजे भगवत भक्ताला अडवणं योग्य नव्हतं. त्या द्वारपालांनी अत्यंत पूज्य अशा कुमारांना अडवलं. तेव्हा प्रभूच्या दर्शनामध्ये विघ्न आल्यामुळे त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले. ते सनतकुमार म्हणाले, मुनी मुनयः ऊचुः होवामि हैत्य भगवत परिचर्य योच्चैर् तद्धर्मिणाम्य वसतां विषमस्वभावः तस्मिन् प्रशांत पुरुषे गत विग्रहे वाम यो वात्मकुहकयो परिशंकनीयः. द्वारपालानो, जे लोक भगवंताची सेवा करतात आणि या लोकाची त्यांना प्राप्ती होते, जे भगवंतासारखे समदर्शी असतात, अशा ठिकाणी राहून तुम्ही दोघे जय आणि विजय, तुमच्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये एवढी विषमता कशी? भगवंत जर परमशांत स्वभावाचे आहेत, त्यांचा कोणाशी विरोध नाही, तुम्ही स्वतः संशयी आहात. आमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये संशय आहे का? आम्ही या ठिकाणी काहीतरी दगाफटका करू म्हणून? अरे, भगवंताच्या उदरामध्ये सगळं ब्रह्मांड आहे. तो जगामध्ये कुठला भेद मानत नाही, आणि मग तुम्ही कसं काय भेद मानता? तुमची बुद्धी योग्य नाही. तुम्ही भगवान वैकुंठनाथाचे पार्षद म्हणजे सेवक आहात, पण मंदबुद्धी आहात. तेव्हा तुम्हाला दंड देण्याचा आम्ही विचार करीत आहोत. लोकान्नितो व्रजतमंतरभावदृष्ट्या पापीयसस्तय इमे रिपोस्य यत्र. तुमच्यामध्ये भेदबुद्धीचा दोष आहे. आम्ही कोणीतरी वेगळे आहोत असं तुम्हाला वाटतंय, म्हणून वैकुंठ लोकामध्ये राहायला तुम्ही पात्र नाहीत. तुम्ही पापमय योनीमध्ये जा, जिथे काम क्रोध लोभ हे 3 शत्रू आहेत. सनकादिकाचं हे कठोर वचन ऐकून ते घाबरले. ब्राह्मणाचा शाप कोणत्याही शस्त्रसमूहाने निवारण होत नाही हे जाणून ते दोघे जय विजय दीनभावानी त्यांनी सनतकुमाराचे चरण पकडले. शरण आले शाप दिल्यावर. त्यांना माहित होतं की आपले स्वामी भगवान श्रीहरी सुद्धा ब्राह्मणांना घाबरतात. ते म्हणाले, भगवान, आम्ही अपराधी आहोत. तुम्ही आम्हाला जो दंड दिला तो आम्हाला मिळायलाच पाहिजे होता.
भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं आम्हाला लागलेलं पाप तुमच्या शापाने नाहीसं होईल. आपल्याला जर आमची थोडी जरी दया येते असेल तर अशी कृपा करा की अधमाधम योनीमध्ये जाऊन सुद्धा भगवंताची स्मृती नाहीशी करणारा आम्हाला मोह होऊ नये. साधूजनामध्ये हृदय घन असणारे भगवान कमलनाथ यांना कळलं की जय विजयाने आलेल्या ऋषींचा अपमान केला आहे. म्हणून ते लक्ष्मीसह पायानी चालीत तेथे आले. सनकादिकांनी पाहिलं की वैकुंठनाथ स्वतः आलेले आहेत. त्यांच्या समवेत छत्रचामरा घेऊन पार्षदही आलेले आहेत. प्रभूच्या दोन्ही बाजूला राजहंसाच्या पंखाप्रमाणे शुभ्र चौऱ्या ढाळल्या जात आहेत. चौऱ्याच्या थंडगार वायूने शुभ्र छत्रावर लावलेली मोत्याची झालर हलत आहे. जणू चंद्राच्या किरणातून अमृताचे थेंब पाजरत आहेत. ते वर छत्र धरलेले असतं त्यातून पाण्याचे बारीक बारीक थेंब पडतात, त्यामुळं थंड वाटतं. भगवान सर्व सद्गुणाचे आश्रय आहेत. त्यांची मुखमुद्रा पाहून असं वाटत होतं की ते सर्वावर कृपेचा वर्षाव करीत आहेत. आपल्या प्रेममय दृष्टीने भक्ताच्या हृदयाला स्पर्श करीत आहेत. त्यांच्या विशाल श्यामवर्ण वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान झाली होती. त्यामुळे वैकुंठधाम सुशोभित होत होतं. पीतांबर मंडित विशाल नितंबावर झगमगणारी मेखला, गळ्यामध्ये भ्रमरांनी वेढलेली वनमाला आणि कलाकुसरयुक्त कडे घातलेला हात, एक हात त्यांनी गरुडाच्या खांद्यावर ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने कमलपुष्प फिरवत होते. काय सुंदर वर्णन आहे. डोळ्यापुढे चित्र उभारावं असं सुंदर वर्णन आहे. कानामध्ये मकराकार कुंडल होती, उत्तुंग नासिका होती, मुख मोहक होतं, मस्तकावर रत्नजडित मुकुट होता, चारी हातांच्या मध्ये महामूल्यवान हार होता आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजत होता. कौस्तुभमणी हा समुद्रमंथनातून निघालेला आहे. तो एकच आहे आणि तो भगवान विष्णूच्या गळ्यात आहे. भागवत ऐकणाऱ्या एका महाभागाने मला विचारलं, कौस्तुभमणी कुठं मिळतो? म्हणून बहुतेक झोपेत ऐकलेली दिसते भागवत. भगवंताचं स्वरूप अतिशय सौंदर्यशाली होतं. सुंदर भगवंताला पाहून लक्ष्मीचा सुद्धा सौंदर्याचा अभिमान गळून गेला. स्त्रिया सुंदर असतात असं समजायचं कारण नाही. काही पुरुष सुद्धा इतके सुंदर असतात की स्त्रियांनी सुद्धा मान खाली घालावी. भगवंताचं सौंदर्य असंच आहे. भगवान श्रीकृष्णाचं भगवंतासाठी परमसुंदर रूप धारण करणाऱ्या श्रीहरीला पाहून सनकादिकांना आलेला राग गळून गेला. मस्तक लावून त्यांनी नमस्कार केला. सनकादिकांनी भगवंताकडे कितीही पाहिलं तरी डोळे तृप्त होत नव्हते. सनकादिक ऋषी नेहमी ब्रह्मानंदामध्ये निमग्न राहतात. भगवंताच्या गळ्यातील तुळशी मंजरीचा सुवासिक वायू त्यांच्या नाकातून अंतःकरणामध्ये जेव्हा गेला तेव्हा ते आपले शरीर सांभाळू शकले नाहीत. भगवंताचं ध्यान करू लागले. भगवंताचं मुख नीलकमलाप्रमाणे होतं. अतिशय सुंदर ओठ, कुंदकळीसारखे मनोहर हास्य, त्यामुळे शोभा अधिकच वाढली होती. भगवंताचं ते रूप पाहून, सुशोभित रूप पाहून ते कृतकृत्य झाले. पुन्हा
पद्मरागासारख्या लाल लाल नखांनी सुशोभित असे चरणकमल पाहून भगवंताचं ध्यान करू लागले. भागवतातील भगवंताचं वर्णन हा एक सुंदर पीएचडीचा विषय होईल. पण आता इतक्या चांगल्या विषयावर पीएचडी कोण करणार आणि त्याला गाईड तरी कोण मिळणार? भिकार कवितेवर काहीतरी पीएचडी करतात आणि त्यांना पीएचडी सध्या काय खंड्याने पीएचडी आहेत सध्या. यानंतर ते श्रीहरीची स्तुती करू लागले. अत्यंत आदरणीय आणि नयनांद वाढवणारं पुरुषरूप जे प्रकट करतात त्या भगवंताला नमस्कार करून सनत कुमारांनी स्तुती केली. कुमाराऊचुः योऽन्तर्हितो हृदि गतोऽपि दुरात्मनां त्वं सोऽद्यैव नो नयनमूलमनन्तराद्धः बर्हेव कर्णविवरेण गुहाङ्गतो नः पित्रानुवर्णितरः भववृद्भवेन. हे अनंता, सर्वांच्या अंतर्यामी आपण असता, पण ज्यांचं चित्त अशुद्ध आहे त्यांना आपण दिसत नाही. ज्यावेळी आपल्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्यानी ब्रह्मदेवानी आपल्या रहस्याचं वर्णन केलं, त्याचवेळी कानाद्वारा आमच्या बुद्धीमध्ये आपण विराजमान झाला होता. पण आजपर्यंत नुसतं आम्ही वर्णनच ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष दर्शन झालं. आपल्याला आम्ही साक्षात परमात्म तत्व म्हणूनच जाणतो. आपल्या विशुद्ध सत्वमय शरीराने आपल्या या भक्तांना आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाला हृदयामध्ये आम्ही पाहतो, सगळे योगी पाहतात. आपलं सुयश कीर्तनीय आहे, म्हणजे कीर्तन करण्याला योग्य कीर्तनीय, सांसारिक दुःखाची निवृत्ती करणारं आहे. आपल्या चरणाशी शरण आलेले जे महाभाग आपल्या कथेचे रसिक आहेत त्यांना मोक्षाची सुद्धा पर्वा नाही. मग ज्यांना आपली थोडी सुद्धा वक्रदृष्टी भयभीत करते त्या इंद्रपदासारख्या अन्य भोगाची काय कथा? आमचं चित्त भ्रमराप्रमाणे आपल्या चरणकमलाची गुंजन करीत आहे. देवा, आम्ही पाप केलं, तुझ्या सेवकांना शाप दिला, आम्ही पाप केलं, म्हणून आमच्या पापामुळे खुशाल आमचा जन्म नरकामच्या योनीमध्ये जाऊ दे, आम्हाला चिंता नाही. भगवान, आमच्या समोर आपण जे मनोहर रूप प्रकट केलं त्यामुळे आमच्या डोळ्यांना परमसुख प्राप्त झालं आहे. विषयासक्त पुरुषांना, जितेंद्रिय नसणाऱ्या पुरुषांना जे रूप दिसत नाही असं आमच्या डोळ्यासमोर तुम्ही प्रकट केलं आहात, म्हणून आम्ही आपल्याला प्रणाम करतो. अशी सनकादिकांनी प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाले, देवगण हो, योगनिष्ठ सनकादी ऋषींनी जेव्हा अशी स्तुती केली तेव्हा भगवंतांनी त्यांची प्रशंसा केली. श्री भगवान उवाच एतौ तौ पार्षदौ मह्यं जयो विजय एव च कदर्थी कृत्य मां यद्वो बह्वक्रांतामतिक्रमम्. भगवान म्हणाले, हे जय विजय माझे पार्षद आहे. पार्षद म्हणजे सेवक. यांनी कोणाचीही पर्वा न करता आपला अपराध केला आहे. हे माझे एकनिष्ठ भक्त आहेत आणि त्यांनी तुमचा अपमान केलाय, म्हणजे मीच केल्यासारखं आहे. आपण यांना जो दंड दिला त्याला माझी अनुमती आहे.
तद्वः प्रसादयाम्यद्य ब्रह्मदैवं परं हि मे तद्धित्यात्मकृतं मन्ये यत्स्वं पुंभीरसत्कृताः. भगवान म्हणतायत ब्राह्मण हे माझं परम आराध्य दैवत आहे. माझ्या सेवकाकडून आपला जो अपमान झाला तो माझ्याकडून झाला असं मी मानतो. सेवकाने अपराध केला तर जग स्वामीला नावं ठेवतात. आपण स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करतो की जसा चर्मरोग त्वचेला दूषित करतो. उद्धट जर नोकर असतील तर मालकाची दुष्कीर्ती होते. आणि असं आहे की पुष्कळ ठिकाणी साहेबापेक्षा चपराशी जास्त उद्धट असतात. देवळामध्ये बघतो ना आपण, पांडुरंगापेक्षा तिथे बसलेले आणि तिथे असलेले सगळे मिलिटरीवाले जास्त उद्धट आहेत, नोकरच जास्त उद्धट आहेत. आणि सगळ्या देवळात आहे. तेव्हा माझ्या निर्मल सुयशसुधेच्या श्रवणात डुंबणारे चांडालापर्यंतचे सर्व जग पवित्र होते. म्हणूनच मला विकुंठ म्हणतात. परंतु ही पवित्र कीर्ती मला भगवान म्हणतायत मला तुमच्यामुळे प्राप्त झाली आहे. भक्तामुळे माझं महत्व आहे, नाही तर मला कोण विचारतो. तुमच्यामुळे माझं महत्व आहे. म्हणून जो कोणी आपल्या विरुद्ध आचरण करील तो माझा हात असला तरी मी तोडून टाकेन. आपल्यासारख्यांची सेवा केल्याने माझ्या चरणरजाला पवित्रता प्राप्त झाली आहे आणि तिथे आलेला सर्व पापातून मुक्त होतो. जिच्या कृपा कटाक्षासाठी देव व्रत करतात ती लक्ष्मी सुद्धा मला सोडत नाही, माझ्या चरणाची सेवा करते. जे आपलं संपूर्ण कर्मफल मला अर्पण करून संतुष्ट राहतात ते निष्काम ब्राह्मण जेव्हा तुपाने युक्त निरळ्या पक्वान्नाचे भोजन करताना घासाघासाला तृप्त होतात तेव्हा त्यांच्या मुखाने मी जसा तृप्त होतो तसा यजमानाने अग्निरूप मुखामध्ये म्हणजे यज्ञामध्ये दिलेली आहुती सुद्धा मला तृप्त करू शकत नाही. योगमायेचे ऐश्वर्य माझ्या स्वाधीन आहे. मस्तकावर गंगा आणि चंद्र धारण करणाऱ्या शंकरासहित सर्व लोकांनाही चरणोदक म्हणजे गंगा पवित्र करते. कारण गंगा भगवंताच्या चरणातून निर्माण झाली ना. वामनाने जेव्हा 3 पावलं भूमी देण्याकरता पहिलं पाऊल उचललं ते सत्यलोकात गेलं आणि तिथे ब्रह्मदेवानी आपल्या कमंडलूतील पाण्याने पूजा केली. भगवंताच्या चरणावर उदक ओतलं आणि त्या उदकातून धार निघाली ती गंगा. तिला भगवतपदी म्हणतात. ती सर्व जगाला पवित्र करते. अशा ब्राह्मणांच्या पवित्र चरणरजाला मी माझ्या मुकुटावर धारण करतो आणि जय विजयानो अशा ब्राह्मणाला तुम्ही अडवलत. त्या ब्राह्मणाने शाप दिला, योग्यच आहे. ब्राह्मण, दुभत्या गायी आणि अनाथ प्राणी हे माझं शरीरच आहे. पापामुळे ज्यांची विवेकबुद्धी नाहीशी झाल्यामुळे जे लोक माझ्यापासून त्यांना वेगळं समजतात त्यांना यमराजाची गिधाडं, दूत सापाप्रमाणे रागीट आहेत ते चोचीनं टोचत असतात.
ब्राह्मणांनी तिरस्कार केला तरी सुद्धा जे त्यांच्यामध्ये माझी भावना घेऊन प्रसन्न चित्ताने आदर करतात त्यांच्यावर मी प्रसन्न होतो, तेव्हा माझ्या सेवकांनी माझे मनोगत न समजल्यामुळं आपला अपमान केला आहे. भगवान सनत कुमारांना म्हणतायत, मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण कृपा करून त्यांच्या शिक्षेचा कालावधी लवकर संपवा, म्हणजे त्या अधम गतीचा भोग भोगून लवकर ते पुन्हा माझ्याकडे परत येतील. ब्रह्मदेव म्हणतात, क्रोधरूपी सर्पाने सनकादिक मुनींना चावा घेतला होता. क्रोध हा सर्प आहे आणि तो एकदा आला की माणूस काय बोलेल आणि कुणाला काय शिव्या देईल काही कळत नाही. म्हणून काम क्रोध हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत असं गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम. कामक्रोध म्हणले महाशन महाखादड आहेत, म्हणजे चांगल्या चांगल्याला खाऊन टाकतात, त्यांना वैरी मान. अहो सनकादिक ऋषीला जिथे क्रोध आला तिथे आपण कोण? विश्वामित्राच्या मनामध्ये मेनकेला बघून काम निर्माण झाला, मग आपण कोण? तरी भगवंताची ही मंत्रमय सुमधुर वाणी ऐकून त्यांचं चित्त तृप्त झालं नाही. कारण भगवंताचं बोलणं मनोहर होतं, थोडक्यात होतं, अर्थपूर्ण होतं, सारयुक्त, गूढ आणि गंभीर होतं. त्यामुळे भगवान आपलं अभिनंदन करतायत का निंदा करतायत? तुम्हाला जय विजयाना तुम्ही शाप दिला हे योग्यच केलं असं भगवान म्हणतायत. पण हे भगवंताचं बोलणं कोणत्या अर्थाने आहे हे सनतकुमारांच्या लक्षात येईना. भगवंताच्या अशा बोलण्याने ते फार आनंदित झाले, अंग रोमांचित झालं आणि मग त्याने हात जोडले आणि भगवंताला म्हणाले, ऋषयः ऊचुः न वयं भगवन् विद्मस्तव देव चिकीर्षितम् कृतो मेऽनुग्रहश्चेति यदध्यक्ष प्रभावसे. भगवंता, आपण माझ्यावर आमच्यावर अनुग्रह केला असं म्हणता, त्याचा हेतू काय? प्रभो, आपण ब्राह्मणाचे कल्याण करणारे आहात म्हणून लोकांना शिक्षण देण्याकरता असं खुशाल म्हणा की ब्राह्मण माझं आराध्य दैवत आहे. खरं पण ब्राह्मण आणि देवाचे देव ही ब्रह्मादिकही आपणच आहात. सनातन धर्म आपल्यापासूनच निर्माण झाला आहे. अवतार घेऊन धर्माचं रक्षण आपणच करता. धर्माचे परमगुह्य रहस्य आपणच आहात. योगी लोक आपल्या कृपेने मृत्यूरूप संसार सागरातून तरून जातात. असं असता आम्ही तुमच्यावर कृपा केली असं कसं म्हणता? भगवन, सर्व लोक आपले चरणरज मस्तकावर धारण करतात. लक्ष्मी आपल्या चरणसेवेमध्ये रममाण असते. मग आम्ही तुमच्यावर कृपा केली असं आपण कधी म्हणता? भगवान, आपण साक्षात धर्मस्वरूप आहात. तिन्ही युगामध्ये आपण अवतार घेता. तप, शौच आणि दया आपल्या 3 चरणांनी जगताचं आपण रक्षण केलेलं आहे. श्रेष्ठ ब्राह्मण कुल आपल्याकडून रक्षण होण्यासारखं आहे आणि त्यांच्यामुळं ब्राह्मण कुलाचं रक्षण झाल्यामुळं जगामध्ये लोकाला ज्ञान मिळतं. आपण जगप्रतिपालक आहात, त्रैलोक्याचे नाथ आहात,
ब्राह्मणापाशी आपण नम्र असता तरी आपला प्रभाव कमी होत नाही. तेव्हा हे सर्वेश्वरा, आपण या द्वारपालाला दंड द्या किंवा बक्षीस द्या. आम्ही सरळ मनाने ते मान्य करू. आम्ही आपल्या निरपराध सेवकांना शाप दिला आहे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला दंड द्या. आता राग उतरला ना सगळा. राग उतरल्यावर कळलं की आपण शाप द्यायला नको होता, कारण आपल्याला क्रोध आला. आणि क्रोध येणं हे योग्य नाही. साधूला, मुनींना, ऋषीला क्रोध येता कामा नये. क्रोधाचा स्पर्श झाला की त्यातून पाप निर्माण होतं. क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. म्हणजे क्रोधापासून हा सगळा अधप्पात सुरू होतो, विनश्यती, शेवटी नाश होतो. म्हणून क्रोध आवरला पाहिजे. म्हणून म्हातारपणी एक लक्षात ठेवा, म्हातारपणी क्रोध वाढतो. काम वयाने कमी होतो, पण वयाने क्रोध वाढत जातो. म्हणून प्रतिज्ञा करा की घरात काहीही झालं तरी सुद्धा रागवायचं नाही, नातवंडाला मारायचं नाही, त्यांच्या अंगावर वसकायचं नाही. हे मी केलंय. वाटत घरी विचार आमच्या सुनाला. उलट ती म्हणते की तुम्हाला राग कसा येत नाही. मी म्हणलं क्रोध जिंकायचा म्हणून येत नाही, दुसरं काही नाही. अवघड आहे ते, सोपं नाही. क्रोध जिंकला की सगळं जिंकला, लक्षात ठेवा. तेव्हा आम्हाला क्रोध आला, शरदकुमार म्हणतायत, आम्ही याला निरपराधाला शाप दिला, म्हणून भगवंता तुम्ही आम्हाला दंड द्या. भगवान म्हणाले, श्री भगवानुवाच एतौ सुरेतरगतिं प्रतिपद्य सद्यः संरंभ संभृत समाध्यनुबद्धयोगौ भूयः सकाशमुपयास्यत आशुयो वः शापो मयैव निमितस्तदवैति विप्राः. भगवान म्हणाले, मुनिवर, आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेनेच दिला आहे असं समजा. यांना आता दैत्य योनी प्राप्त होईल. त्या योनीमध्ये क्रोधावेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होतील आणि पुन्हा परत येतील. क्रोधाने सुद्धा मनुष्य एकरूप होतो, अतिक्रोध केल्याने. पण आपल्याला अधिक्रोधही करता येत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, त्यानंतर त्या मुनिवरांनी भगवान विष्णूला नमस्कार केला, वैकुंठधामाचं दर्शन घेतलं, प्रभूला प्रदक्षिणा घातली, नमस्कार करून आज्ञा घेऊन त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करत करत निघून गेले. नंतर भगवान आपल्या सेवकांना म्हणाले, जा. जय विजयाला म्हणाले, मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, तुमचं कल्याण होईल. सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रह्मतेज मिटवू इच्छित नाही, कारण मला ते अभिप्रेत आहे. तुम्हाला शाप का मिळाला याचं कारण सांगतायत. जय विजयाला सनकादिकाचा शाप का मिळाला? जेव्हा मी योगनिद्रेमध्ये रंगलो होतो आणि तुम्ही दारात होता आणि लक्ष्मी जायला निघाली आत, तुम्ही लक्ष्मीला अडवलं होतं. किती उद्दंड आहेत बघा, उर्मट. बायकोला अडवलं नवऱ्याकडे जाताना, आहे की नाही? मग तिने क्रोधाने तुम्हाला शाप दिला होता की तुम्ही असेच ऋषीमुनीला अडवाल
आणि ते तुम्हाला शाप देतील. तेव्हा दैत्य योनीमध्ये जरी तुम्ही गेलात तर क्रोधमय वृत्तीमध्ये राहिल्यामुळं माझं तुम्हाला स्मरण राहील आणि ब्राह्मणाच्या अपमानरूप पापातून जेव्हा मुक्त व्हाल तेव्हा माझ्याकडे याल. द्वारपालांना अशा प्रकारे शाप सांगून भगवंतानी आपल्या संपन्न अशा धामामध्ये म्हणजे आपल्या खोलीमध्ये प्रवेश केला, महालामध्ये. आणि मग ते जय विजय ब्रह्मा या सनत कुमाराच्या शापामुळं तिथेच निस्तेज झाले. त्यांचा गर्व गळून पडला आणि ते वैकुंठ लोकातून खाली खाली यायला लागले. वैकुंठ लोकाच्या प्रासादामध्ये मोठा हाहाकार माजला आणि ते कुठे आले? तिथून दितीच्या गर्भात आले. कारण दितीलाही शाप दिलेला आहे कश्यपानी. आता कलियुगामध्ये शाप नाही, कारण ताकदच नाही कोणाची तेवढी. कलियुगामध्ये शाप द्यायला सामर्थ्य पाहिजे ना. का नाही? सुभाषितकारांनी सांगितले, परान्नेन मुखम दग्धम, परान्न खाऊन खाऊन तोंड जळून गेलं म्हणले. हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात, लोकांचं दान घेऊन 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 हात जळून गेले. परस्त्रीभिर मनोदग्धम, परस्त्रीचा विचार करता करता मन जळून गेले म्हणले. कुतशापा कलियुगात, मग कलियुगामध्ये शाप कुठला आलाय? अहो शाप आणि वर खरा व्हायला हे सामर्थ्य लागतं ना. हे सामर्थ्य प्राप्त केलं तर वरही खरा ठरतो आणि शापही खरा ठरतो. म्हणजे खाली खाली येऊ लागल्यामुळं हाहाकार उडला आणि ते दितीच्या गर्भामध्ये आले. आणि मग त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळे ब्रह्मदेव सगळ्याला सांगतायत, तुमचं सगळं तेज गेलेलं आहे म्हणजे. ताऱ्यांचं ग्रहांचं सगळं तेज जे गेलंय, सगळीकडे अंधार पडलाय, त्याचं कारण त्या गर्भाचं तेज आहे, ते आसुरी तेज आहे. आदिपुरुष विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो, तो श्रीहरीच आपलं कल्याण करेल. तोपर्यंत भगवंताच्या अवताराची वाट पहा. भगवंतानी अवतार घेऊन त्यांना मारल्यानंतर हे आसुरी तेज कमी होईल. ही कथा मैत्रेय विदुराला सांगतायत. मैत्रेय उवाच निशम्यात्मभुवा गीतं कारणं शङ्कयोज्झिताः ततः सर्वे निवर्तन्त त्रिदवाय दिवौकसाः. ब्रह्मदेवानी सांगितल्यावर देवतांना अंधार होण्याचं कारण समजलं. इकडे दितीनं आपल्या पतीनं शाप दिल्याप्रमाणे आपल्या पुत्राकडून सर्व जगाला उपद्रव होईल म्हणून 100 वर्ष तो गर्भ धारण केला आणि मग जुळ्या पुत्रांना जन्म दिला. ते जन्माला आल्यावर पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये अपशकुन होऊ लागले. पृथ्वीवर पर्वतावर भूकंप होऊ लागले, दिशांना आगी लागू लागल्या, उल्कापात झाले, विजा पडू लागल्या, अनिष्ट सूचक असे धूमकेतू दिसू लागले, सोसाट्याचा वारा वाहू लागला, झाडं उन्मळून पडू लागली, वावटळी सेना आणि धुळीचे ध्वज घेऊन वारा वाहू लागला, विजा जोरजोराने हसू लागल्या, मेघाने असे रूप धारण केले की सूर्यचंद्र ग्रह लुप्त झाले, दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला, मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या, जलचरामध्ये हलकल्लोळ माजला, कमळं सुकून गेली, राहुनी ग्रासल्याप्रमाणे सूर्यचंद्र यांना खळी पडायला लागली, ढग नसताना गडगडाट होऊ लागला, गावामधून गिधाडे घुबडे यांचा भयानक चित्कार सुरू झाला
अस्वलाच्या तोंडातून धगधगती आग बाहेर पडू लागली, अमंगळ ओरडू लागली अस्वल. कुत्री मानावर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडल्यासारखे आवाज काढू लागले. गाढवाच्या झुंडीच्या झुंडी कठोर खुराने जमीन उकरीत खिंकाळून हिंडू लागले. गाढवांच्या किंकाळाने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरट्यातून उडून जाऊ लागले. गोठ्यामधले गाय बैल आदी पशु मलमूत्र सांडू लागले. गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचळातून रक्त येऊ लागलं. मेघ पुवांचा वर्षाव करू लागले. देवतांच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वादळाशिवाय वृक्ष उन्मळून पडू लागले. शनी राहू क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र गुरु इत्यादी सौम्य ग्रह यांना ओलांडून वक्रगतीने चालू लागले. ग्रह आपसामध्ये युद्ध करू लागले. सगळीकडे अपशकुन झाले. सनकादिक सोडून सगळे जीव भयभीत झाले. त्या उत्पातांचे म्हणजे अनर्थाचे, उत्पात शब्दाचा एक अर्थ अनर्थ असा आहे. आमचं सुद्धा आडनाव रसाळ होतं पूर्वी, पण इथल्या जंगलामध्ये काही दरोडेखोरांनी उच्छाद मांडला. त्यात त्यांना मारून आमच्या पूर्वजांनी उत्पात घडवला. त्या दरोडेखोरांना मारून तेव्हापासून आमचं नाव उत्पात पडलं. याचं मूळ आडनाव आमचं रसाळ आहे. भयंकर अपशकुन सगळीकडे आले आणि अशा वेळेला ते दोन आदिदैत्य जन्माला आले.